नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया देताना माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराजी असे समजणे चुकीचे आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे त्यांच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त केल्यास ते गैर ठरत नाही। मुख्यमंत्री सध्या दाओस दौऱ्यावर आहेत, ते परतल्यावर सर्व नेते एकत्र बसून या विषयावर निर्णय घेतील। मुनगंटीवार म्हणाले की बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजा मुंडे यांनी काही इच्छा व्यक्त केल्या असतील, याचा अर्थ नाराजी नसून केवळ अपेक्षा आहेत। अशा कपोलकल्पित गोष्टी निर्माण करणे योग्य नाही। स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील। पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना। भाऊ, दुसरं पंकजा ताई काल नागपूर आल्या होत्या, त्यांनी नागपूरला येताना म्हटलं असं बोलले की मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळाले, मात्र बीडचं जर मिळालं तर अधिक आनंद झाला असता, त्यामुळे देखील कुठेतरी नाराजी दिसली। नाही, मी पुन्हा सांगतोय, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का? त्यांनाही वाटतं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली, तर ती गैर आहे, नाराज आहे। आता नाराजीपोटी आता काहीतरी अघटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मग ते गैर आहे। आता त्या तिच्या कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली। शरद पवार असतील, उद्धव ठाकरेंची जवळपास बीड तास चर्चा रंगली, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे अशी चर्चा होती, मात्र त्यांनी काल म्हटले की कुठली नाराजी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत। आनंद आहे, मकर संक्रांतीचा उत्सव आहे, महाविकास आघाडी ही टिकावी, महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही। शेवटी लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावे शेजारी तसं विरोधकाचंही घर असावं शेजारी, ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचा निर्णय करताना योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो। एक मृत्यू होत आहे, त्यावरून काल विजय वडेट्टीवार यांनी तुमचं नाव न घेता तुमच्यावर इंडिरेक्टली बोलायला लागवलं की ते म्हणाले की वाघाची काळजी करणारा वाघ जे आहे ते नसल्यामुळे आता वाघाचे मृत्यू होत आहे। नाही, मला माहीत नाही, पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रेशोमध्ये बघितलं पाहिजे। जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा 112 वाघ होते, जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा 2 वर्षाच्या वरील आणि 2 वर्षाच्या आत असे 600च्या वरती वाघ होते। आता 112 वाघ असताना समजा वर्षाला 10 वाघाचा मृत्यू असेल तर आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे, कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते 12 वर्ष ते 15 वर्ष आहे। आणि म्हणून आपल्याला आकड्यात जर गेलं तर कधी कधी असं वाटतं की जास्त संख्या झाली, पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे, जंगलाचं क्षेत्र तसंच आहे, 12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना लागतं। आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित आहे की 112चे 600 वाघ झाल्यावर मग माहीत नाही, पण वाघाचे मृत्यू जर जास्त होत आहे असं म्हटलं तर त्याला रेशोमध्ये बघितलं पाहिजे। जेव्हा मी वनमंत्री झालो तेव्हा 112 वाघ होते, जेव्हा मी खातं सोडलं तेव्हा 2 वर्षाच्या वरील आणि 2 वर्षाच्या आत असे 600च्या वरती वाघ होते। आता 112 वाघ असताना समजा वर्षाला 10 वाघाचा मृत्यू असेल तर आता वाघाच्या मृत्यूची संख्या नैसर्गिक रीतीनेच वाढणार आहे, कारण एका वाघाचं साधारणतः जर आपण जीवनचक्र बघितलं तर ते 12 वर्ष ते 15 वर्ष आहे। आणि म्हणून आपल्याला आकड्यात जर गेलं तर कधी कधी असं वाटतं की जास्त संख्या झाली, पण एक गोष्ट खरी आहे की वाघांची संख्या वाढते आहे, जंगलाचं क्षेत्र तसंच आहे, 12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरचं साधारणतः क्षेत्र त्यांना लागतं। आणि मग अशा प्रसंगात हा मुद्दा निश्चित आहे की 112चे 600 वाघ झाल्यावर मग या संदर्भामध्ये मृत्यूची संख्या इन फाईट हा सुद्धा मुद्दा आहे। म्हणजे ते वाघ दुसऱ्या वाघाच्या परिक्षेत्रामध्ये जेव्हा जातात तेव्हा मग इनफाईट होते, तेही मृत्यू वाढले आहेत। मला वाटतं की एकंदरीतच याचा विचार जो आहे
तो आपण स्थानांतरित करण्याचा विचार केला होता. आणि तुम्हालाही माहीत आहे की नवेगाव नागझिरामध्ये आपण 2 वाघीण सोडल्या. सह्याद्रीचा प्रस्ताव केंद्राकडे तसाच प्रलंबित आहे. केंद्राने सुद्धा आता वेगाने यावर निर्णय करणं गरजेचं आहे. आपण मधात ओरिसाला वाघीण दिल्या. सध्या तर आपल्या सरकारचं धोरण आहे वाघ पाहिजे का वाघ. आणि म्हणून मग देशामध्ये ज्या राज्यांना वाघ हवे आहे त्यांना आपण देतो. मधात राजस्थानमधूनही 4 वाघिणीची मागणी आली होती. तर त्या संदर्भात पुढे काय झालं मला माहीत नाही. सर बोगस पीक विमा किंवा अर्जामुळे 1 रुपया पीक विमा समिती बंद करावा अशी पीक विमा समितीच्या अध्यक्षांनी मागणी केली आहे, काय सांगाल? नाही, 1 रुपयाच्या पीक विम्याने बोगस पीक विमा येतं असं म्हणणं काही योग्य नाही. साधारणतः शेतकऱ्यांचे 1551 कोटी रुपयाचा पीक विमा आपण भरतो. आणि पीक विम्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोणतीही कंपनी ही 80% नुकसान भरपाई असेल तर आपला हिस्सा कमी होतो. पण 110-120% नंतर तर सारेच पैसे आपण देतो आणि अर्धा हिस्सा आहे. मला वाटतं की शेतकऱ्यांना खरं तर आज आवश्यकता आहे मिशन जय किसानची. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या क्षेत्राकडे जर आपण गंभीरकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं हे जर सोडून दिलं तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागत आहेत ना त्याच्यापेक्षा 10,000 पट अन्नधान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील. तुम्हाला सोनं इम्पोर्ट करणं महत्त्वाचं नाही, अन्नधान्य इम्पोर्ट करणं म्हणजे पूर्णपणे आपण नापास झालो असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून या अगोदर आपण बघितलं आपल्याला मिलो आणावा लागला. ही काही लाजिरवाणी गोष्ट होती. 1956-57 आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागलं. आजही जगामध्ये 10 एक्सपोर्ट करणाऱ्या देशामध्ये आपलं नावच नाही आहे. आणि म्हणून आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे. आणि मिशन जय किसान करताना कोणताही निर्णय हा घाईघाईनी धरसोडीच्या वृत्तीने करता कामा नये. उद्या शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त जात आहे म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायचं का? शेवटी चुका कुठं होत नाही. आता उद्या कोणी म्हटलं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा. हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा. मला वाटतं की हे योग्य होणार नाही. आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल. मी काही गावांमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा लक्षात येत आहे की भविष्यामध्ये अन्यथा या देशाच्या अन्नधान्य निर्मितीमध्ये अंधाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही. हो, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काल कोर्टाने जे आहे ते पोलिसांना दोष ठरवलं. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे की कुठेतरी न्यायव्यवस्थेने परभणीची सूर्यवंशी असतील आणि अक्षय शिंदे असतील यांची हत्या केली आहे असा आरोप नाही, असं आहे कोर्टाने याला काय दोषी ठरवलं हे मला माहीत नाही. जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनीच बदलापूरच्या घटनेमध्ये जाऊन आरोपीला फाशी द्या, आरोपीला शिक्षा द्या आणि ही काय आता दुटप्पी भूमिका घेत आहे. म्हणजे राजकारण कोणत्या स्तरावर गेलं हे बघितलं पाहिजे. आता एन्काउंटर आहे की नाही हे तर कोर्ट बघेल, पण यांची भूमिका ही मात्र क्षणोक्षणी बदलत असते हे मात्र तुम्ही आम्ही बघितलं आहे. हो, पर्यावरण विभागाकडनं जे आहे ते प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा विषय असतात. मात्र मोठे जे विक्रेते असतात त्यांच्यावर कुठेतरी कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे कुठे छोटे मासे प्रशासनाकडनं पकडले जाते, मोठ्या माशांना तिथे सोडले असतात. नाही, खरं तर मग अशा संदर्भामध्ये आपल्याला पर्याय द्यावा लागतो. कोणत्याही गोष्टीचा पर्याय न देता आता रविवारच्या बाजाराच्या दिवशी आम्ही कापडी पिशव्या वाटल्यात. मी स्वतः बाजारात गेलो. आता पर्याय द्यावा लागेल. आम्ही जेव्हा 3 दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज केलं त्याच्यामध्ये हाच मुद्दा होता की प्रदूषण आहे, पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, पण त्याला सोपी सहज स्वस्त पर्याय द्यावे लागतील.
आणि आत्ता 3 दिवसीय कॉन्फरन्स घेतली. आता भविष्यातली देशव्यापी एक कॉन्फरन्स आम्ही घेणार आहोत की ज्यामध्ये जे रिसर्च करणारे लोक आहे त्यांना पुढाकार द्यावाच लागेल, कारण शेवटी पर्याय स्वीकारल्याशिवाय पुढे कसं जात आहे. एक प्रश्न घेऊ का? अरे पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।